भागवत जे आहे म्हणजे ज्याच्यामध्ये ज्याच्यापासनं मी सुरुवात केली ते भागवत सप्ताहच असतो. तो 7 दिवसाचा असतो. रोज कमीत कमी 4 तास. देवाचे अवतार किंवा काय, परीक्षितीला शाप का झाला, तर देवी भागवत हे नवरात्रीमध्ये किंवा कधी, खरं तर देवी भागवतामध्ये देवी भागवत हे लिहिलं व्यासांनी आणि ते देवी भागवत कथनही केलं ते व्यासांनीच केलं. भागवत हा विषय असा आहे, तो मुळात शक्तीचा विषय आहे. म्हणजे नवरात्रामध्ये तुम्ही देवी भागवत करू शकता. हो हो. आणि मग आपण ते 9 दिवस ठेवू शकतो, 8 दिवस ठेवू शकतो, कसं असतं? देवी भागवताचे नवार्ण असतं ते 9 दिवस ठेवायचं. पण समजा अगदीच वेळ नसेल तर मग 7 दिवसाचं आपण करू शकतो. आणि ते किती वेळ चालतं? म्हणजे 7 दिवस असतं ते किती तास असतं? ते 4 तास. देवी भागवताला पण 4 तासच लागतात. मध्ये आपण ब्रेक घेतो 2 तास झाले की ते 4 तासामध्ये संपतं. म्हणजे आणि बाकीची जी प्रवचनं असतात ती साधारणतः किती वेळाची असतात? प्रवचनं असतात ती 1.5 तासामध्ये आपण करतो. 1.5-2 तासामध्ये प्रवचन असतं. त्याच्यामध्ये मी झाशीची राणी चेन्नम्मा यांच्यावरती मी प्रवचन करते. वेणा स्वामींवरती मी प्रवचन करते. त्याच्यानंतर मगाशी मी म्हटलं तसं मागच्या भागामध्ये की रामकृष्ण क्षीरसागर स्वामींवरती प्रवचन करते. ही 1.5 तासाची असतात. दासबोधावर करते, मनोबोधावर करते, रामरक्षा, श्रीसुक्तावर. मला वाटतं तुम्ही शिवपुराणावरती सांगते. शिवपुराण असतं ते 11 दिवसाचं असतं. तेही 4 तासाचं असतं. रोज 4 तास, 11 दिवस. कारण रुद्र 11 आहेत ना, त्यामुळे शिवपुराण 11 दिवसाचे. तर त्यामुळे ते 11 दिवसाचं असतं. त्याची पण माझी गंमत अशीच झाली. त्यांनी मला विचारलं, तुम्ही हे सगळं सांगता पण मग तुम्हाला शिवपुराण येतं का? आम्हाला शिवपुराण ऐकायचंय. आणि मी म्हटलं की विचारते मी माझ्या गुरुजींना ज्यांच्याकडे मी हे सगळं शिकले. आणि त्यांनी मला थोडं सांगितलं आणि मी केलं. पण सांगायला मला आनंद इतका वाटतोय की ते शिवपुराण ऐकल्यानंतर पुढे मला 6 जणांनी शिवपुराण करायला बोलवलं. म्हणजे अशी माझी आपोआप माउथ पब्लिसिटी खूप झाली, तुमची झालेली आहे. एका पोलीस इन्स्पेक्टरांनी त्यांच्या घरी शिवपुराण ठेवलं होतं माझं. ते म्हणले की मला आवडलंय, माझ्या आईला ऐकायचंय, तर तुम्ही ती घरी याल का, आमच्या घरी कराल का? आणि मी केलं. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की आमच्या घरामध्ये काय आई असेल, मी असेल काय, मी म्हणजे असेन किंवा नसेन, माझी मिसेस आहे ती येता जाता ऐकेल, चालेल का तुम्हाला? म्हटलं चालेल, आता आईना ऐकायचंय, करीन मी. पण पहिला दिवस झाला आणि नंतर तिथल्या लोकांनी येऊन सांगितलं, तुम्ही हा कार्यक्रम आमच्या पार्किंग मध्ये कराल का, म्हणजे आम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळेल. आणि सोसायटीचं अख्खं पार्किंग फुल झालं होतं. मला इतका आनंद झाला नाही.